नमस्कार श्रोते हो, मी गीता सोनी. आपले जिये या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे अंधारातील हाक. पुस्तकाचं नाव आहे कुसुम गुंजा आणि प्रकाशक आहेत परचुरे प्रकाशन. अंधारातील हाक. किंचित खाली वाकून तिनं रडून रडून झोपी गेलेल्या गोविंदाकडे पाहिलं आणि एक दीर्घ निश्वास सोडला. ताटात घालून ठेवलेल्या भाकरीचा त्यानं तुकडाही मोडला नव्हता. तिनं ते ताट तसंच चुलीवर झाकून ठेवलं. दोरीवरचं घोगडं काढून त्याच्या अंगावर टाकलं आणि ती उठून उभी राहिली. बाहेर पाऊस सारखा ओतत होता. खोलीबाहेरचं अंगण चांगलं पाऊल बुडेल इतक्या पाण्यानं भरून गेलं होतं. मध्येच वाऱ्याचा एखादा जोराचा झोत येऊन दारावर आदळे. दार करकर वाजे आणि ते आत चौकटीतून निखळून पडते की काय अशी तिला क्षणभर भीती वाटे. कोनाड्यातल्या चिमणीची ज्योत वाऱ्यानं सारखी थरथरत होती. बाहेर रेड्यासारखा मोकाट सुटलेला वारा आणि छपरातल्या फटीतून लक्कन दिसणारी वीज हे पाहून तिला सारखं वाटत होतं की खुराड्यातल्या आपल्या कोंबड्या भीतीनं अगदी मुठी एवढ्या झाल्या असतील. ओल असल्यामुळे खोलीत पाय ठेवताच एखाद्या गुहेत शिरल्यासारखं वाटे. चुलीवरची बाजू धुरानं काळवंडून गेल्यामुळे तर गुहेसारखा होणारा भास जास्तच बळकट होईल. पण तिथे राहायला येऊन आता तिला 4 वर्ष झाली होती. त्यामुळे या वातावरणाची तिला सवय होऊन गेली होती. चुलीत एकही निखारा नसला की खोली विलक्षण थंड वाटे. समोरच थोड्या अंतरावर म्युन्सिपाल्टीचा दवाखाना होता. दवाखान्याच्या आवारात आंब्याची मोठमोठी झाडं असल्यामुळे तर तिथे वाऱ्याचा भिरभिर आवाज फारच मोठा होत होता. काजळ्या रात्रीच्या अंधारात झाडं पार पडून गेली होती, पण वाऱ्यानं त्यांचे शेंडे एकमेकांवर आपटत, पानं सळसळत आणि तो आवाज अगदी दूरवर स्पष्ट ऐकू येत असे. दवाखान्याच्या दारात खांबाचा दिवा होता. त्याचा मंद प्रकाश कट्ट्यावर पसरला होता आणि त्या प्रकाशातच अगदी भिंतीजवळ एका गोंडपाटाच्या तुकड्यावर मारुती रखवालदाराचा कुत्रा बसलेला दिसत होता. लक्कन वीज चमकली किंवा वाऱ्यानं पानं सळसळू लागली आणि त्यांवरील पावसाचं पाणी टपटप खाली पडू लागलं की तो एकदम उठून बसे आणि तोंड किंचित वर करून ओरडू लागे. त्याच्या त्या रडण्यासारख्या केविलवाण्या उदास ओरडण्यानं सारं आवार भरून जाई. त्याचं ते ओरडणं ऐकू आलं की तिच्या कपाळावर एक काठी चढे आणि ती संतापानं त्याच्याकडे पाहू लागे. या टिप्याचा तिला अतिशय राग येई. रात्रीच्या वेळी तो तिच्या आवारात शिरून कोंबड्या मारित असे. काल तर अगदी करकरीत संध्याकाळी त्यानं काळ्या पांढऱ्या पिसांची चिनी कोंबडी मारली होती. ती कोंबडी इब्राहिमनं 2.5 रुपयाला मागितली होती, पण त्यानं 3 रुपये द्यावे म्हणून तिनं जरा ओढून धरलं होतं. नाहीतर आज सकाळी ती 2.5 रुपयाला ती देऊनही टाकणार होती. ते 2.5 रुपये आले असते तर थोडे तांदूळ आणता आले असते आणि रोज भाकरी खाऊन कंटाळलेल्या गोविंदाला आज उपाशी झोपावं लागलं नसतं. वाऱ्यामुळे झाडं जोरानं सळसळली आणि लगेच त्यामागून टिप्याचं ते ओरडणं ऐकू आलं. टिप्या आवारात आला की त्याच्या डोक्यात भला थोरला दगड घालून त्याला कायमचा नाहीसा करून टाकावा असं तिच्या मनात पुष्कळदा येईल. पण गोविंदाला त्याला मात्र टिप्या फार आवडे. तो आवारात आला की त्याचा चेहरा आनंदानं फुलून जात असे. त्याला भेटायला तो धावतच जायचा. मागच्या 2 पायावर उभं राहून टिप्यानं पुढले 2 पाय त्याच्या अंगावर टेकले आणि त्याच्याकडे पाहत तो शेपटी हलवू लागला की गोविंदाचा आनंद इतका वाढे की त्यातला थोडा देण्यासाठीच जणू काही तो सखूला हाक मारून एकदम हसून म्हणे, आय आय टिप्या बघ कसं शाण आहे माझा दोस्त. गोविंदाशी तसं खेळताना टिप्या दृष्टीस पडला की तिचा राग क्षणभर शांत होईल आणि मग ती मुकाट्यानं कामाला लागेल. ती दारापाशी आली. दार किलकिलं करून तिनं टिप्याकडे पाहिलं. इतक्यात वाऱ्याचा एक झोत आत शिरला आणि त्याबरोबर आलेल्या पावसानं तिचे हात पार भिजून गेले. ती चटकन मागे वळली. हातावरचं पाणी झटकत दार लावू लागली.
सखू, सखू, ये ग. ती एकदम थबकली. तिनं पुन्हा लक्षपूर्वक ऐकलं. ये ग सखू. वाऱ्यावरून तीच हाक पुन्हा अगदी स्पष्टपणे ऐकू आली. तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरला. ती हाक कंपाऊंडरीन बाईंच्या घराकडूनच आली होती. कंपाऊंडरीन बाई 4-2 दिवसांनी तिला उरलं सुरलं काहीतरी देत असत. तिला ती हाक पूर्ण परिचयाची होती. ती एकदम आत आली. तिनं गोविंदाला हलवून जागं केलं. गोविंदा, उठ आता, मला मिळेल थोडा भात, उठ. ती हलक्या आवाजात म्हणाली. गोविंदा डोळे चोळत उठून बसला. त्यानं गोंधळलेल्या मुद्रेनं इकडे तिकडे पाहिलं आणि तो पुन्हा झोपला. त्याच्याकडे तिनं एकदा पाहिलं. त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या अंगावरचं पांघरुण सारखं केल्यासारखं केलं. खुंटीवरलं पोतं डोक्यावर टाकून तिनं सावकाश दार लावून घेतलं आणि ती बाहेर पडली. पावसाचा मारा भयंकर होता. वाराही जोरात असल्यामुळे पाऊस सर्व बाजूनी येतोय असं वाटे. झाडांच्या फांद्या सारख्या सळसळ. ती सळसळ पावसाच्या आवाजात मिसळून एक विलक्षण भीतीदायक आवाज निर्माण होई. अगदी दूर गावात एखाद दुसरा दिवा मधून मधून दिसे, पण लगेच तो नाहीसा होई. दर क्षणाला अंधाराचं पटल फाडून वीज लक्कन बाहेर पडे आणि दवाखान्याचा आवार विलक्षण मोहक अशा तांबूस प्रकाशानं भरून जाई. जिथे पूर्वी अगदी अंधार होता तिथे एकदम त्या प्रकाशानं उजळलेले झाडांचे बुंधे आणि झुडपं दिसू लागत. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर तो पडताच फुटक्या आरशाचे तुकडे इकडे तिकडे फेकल्याप्रमाणे दिसत. पण लगेच दुसऱ्याच क्षणी वाऱ्यावर उडत असलेलं तलप रेशमी वस्त्र कुणीतरी झटकन मागे ओढून घ्यावं त्याप्रमाणे तो तांबूस प्रकाश नाहीसा होईल. अंधार जास्तच कोंडल्यासारखा वाटे आणि थोड्या वेळापूर्वी स्पष्ट दिसणारी झाडं, ठिकठिकाणी साचलेलं पाणी, वळणं घेत एकमेकात मिळून जाणारे ओहोळ पार दिसेनासे होत. बाईंच्या घराजवळ येईपर्यंत ती अगदी चिंब होऊन गेली होती. ती त्या खांबाच्या दिव्यापाशी आली. अंगावरलं पाणी हातानं झटकायचा प्रयत्न करीत ती कट्ट्यावर चढली. आपले थंडगार हात दिव्याच्या तापलेल्या काचेभोवती धरत तिनं भीत भीतच हाक मारली. बायसाहेब, बायसाहेब. लगेच दरवाजा उघडला. हातात कंदील घेऊन कंपाऊंडरीन बाई बाहेर आल्या. तिला समोर पाहताच त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. कोण, सखू? काय का झालं? विंचू बिंचू चावला की काय गोविंदाला? इतक्या पावसात का आलीस रात्रीची? त्यांनी जरा घाबरून विचारलं. सखूला काय बोलावं क्षणभर सुचेना. बाईंची हाक तर तिनं अगदी स्पष्ट ऐकली होती. ती अगदी गोंधळून गेली आणि तिच्या तोंडून क्षणभर शब्दच बाहेर पडेना. फक्त आता काय करावं असा उद्गार काढीत तिनं तोंड उघडलं आणि हाताची बोटं त्यावर ठेवली. थोड्या वेळानं अडखळत ती म्हणाली, मला काय ठावजी, तुमची साद आली कानांवर. म्हटलं बाईसाहेबांकडे भात भाकरी काहीतरी उरलंय म्हणून आले म्या. मी हाक मारली? क्षणभर विचार करत बाई म्हणाल्या. छे, मी नाही बाई हाक मारली. पण त्यांना एकदम आठवण झाली आणि त्या हसून म्हणाल्या, अगं हो, सखू ये ग म्हणून का? अगं खुळे, उशानाच काही केल्या झोपेच ना, म्हणून तिला खेळवण्यासाठी मी काहीतरी म्हणत होते. वेडी ग वेडी, आज शनिवार नाही का? आज आमचा उपास असतो. आज काय भात उरणार आमच्या इथे? जा आता तू, जरा सांभाळून जा अंधारातून. ती कोपऱ्यापर्यंत गेल्यानंतर दरवाजा बंद झाला. तिनं अंधारात अस्पष्ट दिसणाऱ्या त्या घराकडे वळून पाहिलं आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. आत्यंतिक निराशेनं तिचं मन पार खचून गेलं होतं. त्यामुळे खेळून दमल्यामुळे वारा स्तब्ध होत चालला होता. झाडंही शांत उभी राहू लागली होती
आकाशाचा धुरकटलेला रंग जाऊन त्याची जागा गडद निळा रंग घेऊ लागला होता. 2-4 ठिकाणी तर चांदण्याही चमकू लागल्या होत्या. या कोणत्याही गोष्टीकडे तिचं बिलकुल लक्ष गेलं नाही. खोलीच्या दाराजवळ येताच ती थबकली. आत गोविंदा उपाशी निजलाय या गोष्टीची तिला अगदी तीव्र जाणीव झाली आणि आत जायला तिला अतिशय शरम वाटू लागली. दवाखान्याच्या आवारातून टिप्याचं ओरडणं ऐकू आलं आणि ती चटकन आत गेली आणि त्याच्याकडे संतापानं बघत तिनं धाडदिशी दरवाजा लावला. वाऱ्याची एक झुळूक इकडून तिकडे गेली आणि पानांवरचं पाणी टपटप खाली पडलं. टिप्याचं ते उदास ओढलेल्या आवाजातलं ओरडणं पुन्हा एकदा ऐकू आलं. ती थोडा वेळ स्तब्ध होती. जराशानं पाऊस पूर्ण थांबला. आकाशही जवळजवळ स्वच्छ झालं. वाराही अगदी मंद असल्यामुळे झाडांची सळसळही बंद झाली. टिप्यानं इकडे तिकडे एकदा नजर फिरवली आणि तो खाली बसला. आपले पाय अगदी पोटाजवळ आणून त्यावर त्यानं आपलं डोकं ठेवलं आणि थोड्याच वेळात तोही झोपी गेला. कशी वाटली ही कथा श्रोते हो तुम्हाला? ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की देऊ शकता. हा व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा, तसंच हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.